नमस्ते, माझं नाव अर्चना सुधीर जाधव. मी वडगाव निंबाळकरला राहते. करीन त्याच्या पाठीमाग तिला बी करणं आहे ना, आणि ती चांगल्या प्रकारे करते, जेणेकरून म्हणजे तिला त्याची आवड बी आहे आणि करते बी चांगली. नमस्कार मंडळी, महासंवाद मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. दूध व्यवसाय कसा करावा या संदर्भात आतापर्यंत अनेक गोट्यावरल्या आपण मुलाखती बघितल्या आहेत. सध्या आपण बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या गावामध्ये आहे. सुधीर जाधव यांच्या गोट्यात आहे. बारामती येथील जे KVK म्हणजे बारामती कृषी विज्ञान केंद्रात येथे जे प्रदर्शन झालं, या प्रदर्शनामध्ये यांच्या गायीने तब्बल एका दिवसामध्ये 50 लिटर दूध दिलेलं आहे आणि महाराष्ट्रातली पहिली गाय ठरलेली आहे की जी जास्त दूध देणारी. त्यातनं मोठा असा 2018 पासून 2 गाया घेऊन आज त्यांनी गोठ्याची भरभराटी केली. 9 गाया दूध देणाऱ्या आहेत, आणखी 9 कालवडी आहेत, ती पण चांगल्या ह्याच्या आहेत. आणि त्यांनी माळेगावच्या स्पर्धेमध्ये गाय नेऊन कॉम्पिटिशनला गाय नेली. गायीचा पहिला नंबर महाराष्ट्रात आला. त्याचं मला अजून कौतिक वाटतं आहे आणि या कौतिकानेच अजून धंदा तो वाढवायच्या ह्याच्यात आहे. इथून पुढं आमचं म्हणजे आता एक दूध जातं आहे, ह्याच्यापेक्षा बी आम्ही डबल दूध घालण्याची तयारी चालू केलेली आहे. आणि आम्ही त्याला म्हणजे ते आम्ही दोघं आम्ही चौघं मिळून पहाटे 5 वाजल्यापासून सकाळी 9:30पर्यंत आम्ही काम करतो. आणि 9:30च्या नंतर दुपारी थोडंसं शेतीचं काम करतो. शेतीच्या नंतर परत 5 वाजता दुधाचं सगळं व्यवसाय, दुधाचे भांडे स्वच्छ, परत अजून सगळं गोठा स्वच्छ. आणखीन कुणी आलं तरी कधी गहाण कचरा साठलेला दिसणार नाही, काय नाही. आमचे मिस्टरसुद्धा रिटायरमेंट आहेत, पण शेण उचलून सगळं म्हणणार नाहीत की बाबा आपण सर्व्हिस केलेली आहे, शेती म्हणजे शेणाला हात लावाय नको. आम्ही सगळं शेण काढून झाड लोट सगळं व्यवस्थित करतो. आता तुम्ही गोट्यात काम करताय, बाकीच्यांना आता बघा शुगर किंवा हे आजार जोडतात तुमच्या वयाचे जे बाकीच्या तुमच्या मैत्रिणी असतील किंवा शेजारचे. तुम्हाला काय इथं काम केल्यावर कसं म्हणजे समाधान मिळतं का किंवा आजारी वगैरे पडता का? नाही, आजारी नाही, काय नाही. मला जे पण असं मी काम करते, मी आजारी नाही, काय नाही. मी रानात बी काम करते, परत घरात बी करते आणि गोठ्यात पण काम करते. जेणेकरून माझ्या मुलाला जेवढी मदत करता येईल मला तेवढी मी करू शकते. आणि कुठला आजार नाही, काय नाही. गोळ्या वगैरे चालू आहे? काय नाही, गोळ्या चालू नाही, काय नाहीत. कधी सर्व्हिसमध्ये काम केलेलं नाही, काय नाही. पण इथं जी 17पर्यंत आम्ही आलो राहिला, 17च्या नंतर ते आम्ही रानात बी काम करतो. रानात बी गडी नाही आणि गोठ्यात बी गडी नाही, घरात बी कोण बाय माणूस नाही, स्वतः आम्ही सगळं हँडल करतो. आणि सगळ्यापेक्षा दुधाची भांडी स्वच्छ, परत गाया स्वच्छ, परत गायांचा कोबा स्वच्छ, शेण लांब नेऊन टाकणं, सगळी व्यवस्था करणं, गाया धुणं. दूध इतक्या प्रकारे स्वच्छ आहे की आमचा दुधाला कुठेही नंबर येईल. गायचा नंबर तर माळेगावला आला, पण आमचा दुधात सुद्धा नंबर येतो. या इतकं दूध चांगलं आहे आणि प्रामाणिकपणे धंदा. असं कुठलं दुधात म्हणजे पाणी टाकणार नाही किंवा काय दूध असं भेसळ करणार नाही. 1 नंबरचं दूध, 1 नंबरचा धंदा. आणि गायचा बी आमचा महाराष्ट्रात 1 नंबर आला. इतका आम्हाला आनंद आहे. कसं वाटतंय? 2 ट्रॉफ्या मिळाल्यात, अजून बक्षिसं जिंकली, 5 ट्रॉफ्या मिळाल्या. अजून बी पेपरला नाव आलं, यूट्यूबला नाव आलं, आता 5 ट्रॉफ्या मिळाल्या. पण आम्ही हाय तुला आधार देणार म्हणून अजून 10 ट्रॉफ्या कशा मिळत्यान हे आम्ही जिद्दीने करणार आहे अजून बी. किंवा पुढच्या 5 वर्षात अजून ट्रॉफ्या मिळन किंवा अजून काय म्हणजे मिळन. जोपर्यंत आमचं शरीर साथ देतोय तोपर्यंत आम्ही मुलाला साथ देणार आहे. आणि तिथून पुढचं मग त्याचा तो धंदा करू शकतो. या नाही तुम्हाला की म्हणजे हल्लीच्या सुना किंवा मुली की म्हणतात शहरात राहावं, फ्लॅटवर राहावं. हां, मात्र तुमची सून इथं प्रॅक्टिकली काम करते, काय सांगतो? सून माझी ही सायन्सने शिकलेली आहे, सायन्सने शिकलेली. पण काय आता मुलगा सर्व्हिसला नाही म्हणल्याच्या नंतर तिने हे केलं, गोळ्या औषधं काय असन नसन ती आमची काय थोडी म्हणजे माझी थोडी शिक्षण झालेलं आहे. एवढं काय म्हणजे इंग्लिश वाचा येत नाही मला, मराठी शिकलेली आहे मी. पण माझी सून सायन्सने शिकलेली आहे, सगळं सायन्सवरच चाललेलं आहे हा धंदा. इंग्रजी वाचणं करणं हे करणं दोघं मग ते करू शकतात. मग आता मिस्टरला सर्व्हिस नाही म्हणल्याच्या नंतर तो करीन त्याच्या पाठीमाग तिला बी करणं आहे ना. आणि ती चांगल्या प्रकारे करते, जेणेकरून म्हणजे तिला त्याची आवड बी आहे आणि करते बी चांगलं. ती एक 15 दिवस झालेले आहेत. तर ह्या गाईला वर्ल्ड वाईल्ड रिवेटिंग नावाचं एक शॉर्टेड सिमेंट भरलेलं आहे. आणि सकाळचा म्हणजे ह्या गाईला 2 टायमाचं मिळून 30 किलो मुरघास आणि एक 10 किलो पेंड, मिनरल मिक्सचर, टॉक्झिन बाइंडर असतं, नंतर ईस्ट हे आणि बायपास फॅट पण ह्या गाईला दिली जाते. असं ह्या गाईचं रोजचं रुटीन असतं. आणि ह्या गाईची 2 टायमिंगमध्येच मिल्किंग केली जाते.
आता तुम्ही 2 टाईममध्ये मिल्किंग करचाल, काय सांगचाल शेतकऱ्यांना की गायीने जास्तीत जास्त दूध दिलं पाहिजे, यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे, तुमचा काय अनुभव आला असेल? इव्हन संक्रमण, पहिली गोष्ट की खाद्य, दुसरी गोष्ट की तुम्ही सिमेस कुठले देता, कारण ग्रामीण भागातल्या अनेक दूध व्यवसायात जे नवीन उतरतात त्यांना काही माहिती नसतं किंवा चुकीच्या गोष्टी ट्रीटमेंट होतात त्यांच्याबरोबर. हां, आता कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचं मॅनेजमेंट चांगलं असावं, गाईला चांगला पोषक असा चारा जावा आणि त्यानंतरनं सिमेंट्स तुम्ही कुठलं चॉईस करता, तुम्हाला फॅट SNFसाठी सिमेंट चॉईस करताय, गाईचं दूध किती काय त्या बुलचं, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघूनच सिमेंट चॉईस केलं पाहिजे. त्यानंतरनंच तुम्हाला चांगल्या दुधाच्या गाई भेटू शकतील. नमस्ते, माझं नाव अर्चना सुधीर जाधव, मी वडगाव निंबाळकरला राहते. दूध व्यवसाय करता, तुम्ही काय काम करता गोट्यात? सकाळपासून काय नियोजन असतं तुमचं? सगळं दुधाचं काम सगळं मीच करते. म्हणजे आम्ही दोघं जोडीने करतो. गुरांना खायला टाकायचं असेल, पेंड टाकायचे असेल किंवा धारा काढायच्या असतील, आम्ही दोघं करतो ते. गुरं आजारी पडू नाहीत म्हणून तुम्ही काय काळजी घेता की जेणेकरून जसं एखाद्या लहान मुलाला सांभाळतं तसं एखाद्या गाईला ताप आला किंवा काय झालं, काय राहतं तुमच्याकडे? शक्यतो आमच्या गोठ्यातील गाई आजारीच पडत नाही, का तर त्यांचं खाणं सगळं व्यवस्थित आहे. त्यांना पाहिजे तेवढं सगळं जिथलं तिथं व्यवस्थित टाकतो आम्ही. मिनरल मिक्सचर आहे, टॉक्झिन बाइंडर आहे, त्याच्यामुळं शक्यतो आजारी पडण्याचे चान्सेस कमीच राहतात. आणि जरी आजारी पडले तरी आम्ही घरचेच घरी डॉक्टरांना बोलून ट्रीटमेंट करतो. नाही, तिचं रोजचं आहे तेवढंच. तुमची आवडती गाय कुठली? आवडती तीच मोठी, सगळ्यांना तीच आवडती. नाव आहे का तिचं काय? लक्ष्मी नाव आहे तिचं, म्हणजे मुलांनी नाव ठेवलं आहे माझ्या. ती ज्या दिवशी ती झाली त्याच दिवशी तिचं नाव ठेवलं होतं. त्याच्यानंतर मग तिला लहानाची मोठी केली. तिचं आत्ता 3रं वेत आहे. तिने सिमेक्स कॅनडाची केनची कालवड दिलेली आहे आणि आत्ता ह्याने वर्ल्ड वाईल्डच्या रिवेटिंगनी गाभण आहे ती. हां, नमस्कार. माझे नाव हनुमंत बबन जाधव, राहणार वडगाव निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे. मी पूर्वी पोलीस खात्यामधून रिटायर झालो आणि गावी आलो. त्याच्यानंतर गावी आल्यानंतर मुलांनी हा गाईचा व्यवसाय सुरू केला. पहिल्यांदा 2 गायी घेतल्या, परंतु ती आम्हाला काय त्यात इंटरेस्ट नव्हता किंवा त्यातली माहिती नसल्यामुळं आम्ही काय त्याच्यावर एवढं हे केलेलं नाही. परंतु त्याचे जोडीदार, डॉक्टर लोक एवढे भारी भेटले आणि त्यांनी त्याला सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातून 2-2 गायी वाढवून हा दुधाचा धंदा मोठा केला. आणि आता माळेगाव येथे कृषकला आपल्या गायीने 50 लिटर आणि 300 मिली असे एक विक्रमी नोंद केली दुधाची. त्यामुळं आम्ही समाधानी आहे. कसं वाटतंय, तुम्ही पोलीस सेवेत होता, आता तुमचे जे मित्र आहेत रिटायर झाले त्यांची मुलं कुठंतरी नोकरीला आहेत किंवा कोण जॉब करतंय, मात्र तुमचाच मुलगा घरची शेती आणि हा व्यवसाय करतोय, दूध व्यवसाय? तसे बरेच करतात, परंतु हा बी व्यवसाय चांगला आहे. जो मनापासून केला तर प्रत्येक व्यवसायात यश हे ठरलेलं आहे, तसं आम्हाला बी यश आलेलं आहे. बघू शकता की जी 50 लिटर गाई दूध देते त्या गाईचं हे वासरू आहे आणि हे अतिशय देखणं वासरू आपण बघणार आहोत, बघताय. तर मित्रांनो, आपण असे अनेक जे प्रयोग आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भातले ते महासंवाद मराठीवर आपण दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याकडून एकच अपेक्षा आहे की आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या काही चुका असतील किंवा काय माहिती पाहिजे असेल तर आपण कमेंट नक्की करा. धन्यवाद.